मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे पार्थ घरी आलेला असतो, त्याला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि त्यानंतर रम्या देखील त्याच्याजवळ असते. ती म्हणत असते, पार्थ तू ऑफिसच्या कामाचा काहीही लोड घेऊ नकोस, मी वर्क फ्रॉम होम करेल असं ती त्या पार्थला सांगत असते. आणि तसेही पार्थ आता या रूममध्ये काव्या नसते, त्यामुळे मी इथेच तुझ्या साईडला बसूनच काम करत जाईल, म्हणजे कसं तुला काय हवं काय नको त्याच्याकडे देखील मला लक्ष देता येईल आणि तुला हवी तेव्हा सिनेमन कॉफी देखील मला बनवून आणून देता येईल असं रम्या त्या पार्थला सांगत असते. त्यावर तो पार्थ म्हणतो, नाही रम्या, खरं तर ऑफिस जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर ती म्हणते, नाही पार्थ, म्हणजे आमच्या सर्वांसाठीच तू देखील तेवढाच महत्त्वाचा आहेस आणि माझं करिअर, आपला ऑफिसचा स्टाफ, हे सर्व काही मी घरूनच मॅनेज करेल, तू काळजी करू नकोस. त्यावर ती मानिनी म्हणते, अगं तू एवढी काळजी का करत आहेस, मी आणखी इथे आहे, त्याची आई आहे आणखी त्याची काळजी घ्यायला, असं मानिनी त्या रम्याला म्हणते. त्यानंतर ती मानिनी त्या रम्याला म्हणते, तू एवढी काळजी करू नकोस, कारण खरं तर मी इथे माझ्या लेकरांसाठी, माझ्या नवऱ्यासाठीच तर आहे, हेच माझ्यासाठी ऑफिस आहे आणि असंही माझ्या राज्यामध्ये मीच बॉस आणि मीच क्लायंट आहे, तुला तर चांगलंच माहीत आहे रम्या. त्यावर तो पार्थ म्हणतो, बाबा आता कसं घरी आल्याचं फिलिंग आलं, आईचं हे असं क्यूट बोलणं ऐकलं की मला घरी आल्यासारखं वाटलं. खरं तर ते हॉस्पिटल आणि तो आजारपण मी फारच कंटाळलो होतो आणि असंही कितीही काही झालं तरी देखील घर हे शेवटी घरच असतं, असं पार्थ त्याच्या बाबांना म्हणजेच विक्रमला सांगत असतो. आणि इकडे जीवा ज्या ऑफिसमध्ये, ज्या कॅफेमध्ये भास्कर काका येणार असतात, तिथेच त्यांची वाट बघत बसलेला असतो. आणि त्यानंतर तेवढ्यातच त्याला नंदिनीच्या ऑफिसचे म्हणजेच तिच्या आनंद निवासला ज्या सरांनी डोनेशन दिलं असतं ते सर त्याला भेटतात. त्यानंतर ते सर म्हणतात, जीवा तू कसा आहेस. त्यावर तो म्हणतो, मी बरा आहे, पण तुम्ही भारतामध्ये कधी आलात, खरं तर मला वाटलंच नव्हतं तुम्ही मला असे इथे भेटाल. त्यावर ते सर म्हणतात, अरे जीवा खरं तर जग फार छोटं आहे. त्यावर ते म्हणतात, कसं आहे ना, आम्ही परदेशामध्ये जरी राहत असलो तरी देखील भारतातले सर्व सण आम्ही इथे येऊनच करतो, असं ते जीवाला सांगत असतात. आणि तुला मुंबईमधली दिवाळी तर माहीतच आहे जीवा, आणि ते सर्व जाऊ दे, पण तू मला सांग नंदिनी कशी आहे, तू कसा आहेस. आणि त्यानंतर ते विचारतात, आम्हाला आनंद निवासमध्ये यायचं आहे, तू आम्हाला पाणीपुरी कधी देणार, असं ते सर त्या जीवाला विचारत असतात. त्यानंतर ते विचारला प्रश्नानंतर त्या जीवाला मात्र फारच त्याचा चेहरा उतरलेला असतो, त्याला फार वाईट वाटत असतं, कारण आता आनंद निवासच नंदिनीच्या हातचं जाणार असतं. त्यानंतर जीवाचा टेन्शनचा चेहरा पाहून ते सर म्हणतात, अरे असलं कसलं तू टेन्शन घेत आहेस, नको दिवस आम्हाला पाणीपुरी, खरं तर आम्ही फक्त मजाक करत होतो, तू सांग काय म्हणतोस आणखी, खरं तर आनंद निवासला मात्र आम्ही येणारच आहेत, तू पाणीपुरी दे किंवा देऊ नकोस, कारण खरं तर मी जगामध्ये खूप ठिकाणी फिरलो, पण आनंद निवासमध्ये जी शांतता आहे ती मात्र इतर कुठेही मला भेटली नाही. खरंच ती वास्तू फारच छान आहे, समोर असा इतका सुंदर समुद्र आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांनी प्रेमाने जी बाग फुलवली आहे त्यातला जिव्हाळा, प्रेम मात्र त्या वास्तूमध्ये पाय टाकल्याक्षणी जाणवतो, असं ते सर त्या जीवाला म्हणत असतात. आणि मुख्य म्हणजे नंदिनीने एवढे वर्ष दिले आहेत त्या जागेला, तिचा जिव्हाळा आणि गोडवा देखील तिथल्या हवेमध्ये मिसळला आहे, असं ते सर त्या जीवाला सांगत असतात. तर तो जीवा म्हणतो, खरं तर सर आता आनंद निवासच राहणार नाहीये, ते नंदिनीच्या हातचं निघून जाणार आहे, खरं तर या सर्वामध्ये माझीच चूक आहे, माझ्याच मूर्खपणामुळे हे सर्व झालं. त्यानंतर जे काही प्रकार घडला त्याबद्दल तो जीवा त्या सरांना सर्व काही सांगतो. त्यावर ते म्हणतात, यामध्ये मी तुझी काही मदत करू शकतो का, आणि काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थितच होईल, असं ते सर त्या जीवाला म्हणतात. त्यानंतर जीवा म्हणतो, आत्ता तरी असं काही नाही, पण नक्कीच जर तुमची गरज लागली तर मी तुम्हाला सांगेन. त्यावर ते सर म्हणतात, अगदी हक्काने मला फोन कर. आणि इकडे काव्या पार्थच्या रूममध्ये आलेली असते. त्यावर तो पार्थ म्हणतो, नंदिनी
काव्याच्या हाताला जे भाजलं आहे त्यावर माझ्या मेडिसिन बॉक्समध्ये एक क्रीम आहे, प्लीज तुम्ही ती तिच्या हाताला लावाल का? त्यावर मानिनी म्हणते, अरे पार्थ, आता तू फक्त तुझी काळजी घे, तिची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना. आणि त्यानंतर ती मानिनी त्या काव्याला विचारते, काय ग काव्या, तुझा हात बरा आहे ना आता? त्यावर ते विक्रम काका म्हणतात, अगं तू नुसतं विचारतेस काय, आता तिच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं खायला कर, आपला पार्थ देखील घरी आलेला आहे. त्यानंतर विक्रम काका काव्याला म्हणतात, तू हे जे काही केलं आहेस ना त्याबद्दल मला तुझा प्रचंड अभिमान आणि कौतुक देखील वाटतं, असं ते त्या काव्याला म्हणतात. त्यानंतर ते विक्रम काका म्हणतात, पण मला तर कळत नाहीये तू हे सर्व कसं केलंस, कारण या सर्व गोष्टींवर तुझा तर विश्वास नाहीये. त्यावर ती म्हणते, मानिनी काकूंचा तर आहे ना विश्वास, आणि ठीक आहे काका, एवढं काय झाले की देशमुख ठीक, असं ती विक्रम काकांना म्हणते. इकडे कॅफेमध्ये विक्रम काका आलेले असतात. त्यानंतर तो जीवा म्हणतो, काका मी तुमचीच वाट बघत होतो, ॲक्च्युली मी तिथे तुमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथे मला तुमच्या स्टाफने सांगितलं तुम्ही इथे या कॅफेमध्ये येणार आहेत, त्यामुळे मी इथे तुमची वाट बघत आधीच येऊन थांबलो. त्यावर ते काका म्हणतात, म्हणजे तू माझ्या मागे मागे लाचार कुत्र्यासारखा आला आहेस तर? त्यावर तो जीवा म्हणतो, काका तुम्ही हे काय बोलत आहात, मला खरंच कळत नाहीये. त्यावर तो चिडतो आणि म्हणतो, हे काका काका म्हणणं तू आधी बंद कर, मी कोणाचा काका वगैरे नाहीये, मला फक्त सर म्हणायचं. त्यानंतर तो म्हणतो, सॉरी सर, पण प्लीज माझं एकदा बोलणं तरी ऐकून घ्या, मी काय म्हणत आहे. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे 5 मिनिट आहे, तुला जे काही बोलायचं आहे ते लवकर बोल. त्यावर तो म्हणतो, सर मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, पण खरं तर याची शिक्षा तुम्ही नंदिनीला देऊ नकात, तिचा यामध्ये काहीही दोष नाही आहे, तिचा आनंद निवास तिला वापस द्या, यासाठी काय करावं लागेल त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे, असं तो जीवा त्या विक्रम काकांना म्हणत असतो, त्यांना रिक्वेस्ट करत असतो. त्यावर ते म्हणतात, अरे तू असंही काय करू शकणार आहेस, तू तर बापाच्या जीवावर जगणारा शेणातला किडा आहेस, असं ते त्या जीवाला म्हणतात. लागतात आणि म्हणतात, तू मला काय देऊ शकणार आहेस, तुझ्याकडे आहेच काय असं मला देण्यासारखं, आणि ते हसायला लागतात. त्यानंतर जीवाला मात्र फारच राग आलेला असतो, तरी देखील तो नंदिनीसाठी सर्व राग सहन करतो, आवरतो आणि त्या काकांना रिक्वेस्ट करतच असतो, पण काका मात्र त्याचं काहीही ऐकत नसतात. त्यानंतर तो जीवा भास्कर काकांना विचारत असतो, तुम्ही आमच्यासोबत असं का वागलात, खरं तर तुम्हाला हवं ते मी केलं, तुम्ही म्हणता तिथे तुमच्या मनावर सह्या केल्या, अगदी डोळे झाकून तुमच्यावर मी विश्वास ठेवला, तरी देखील तुम्ही माझ्याकडनं नंदिनीकडनं आमचा आनंद निवास का हिसकावून घेतलं, असं तो त्या काकांना विचारत असतो. त्यानंतर तो म्हणतो, आणि जर तुमचा राग माझ्यावर होता तर त्याची शिक्षा तुम्ही नंदिनीला का दिली. त्यावर त्याचं हे बोलणं ऐकून ते विक्रम काका हसायला लागतात. आणि इकडे विक्रम काका त्या काव्याला म्हणत असतात, तू जे काही ही किंमत मोजली आहेस ना पार्थचा जीव वाचवण्यासाठी, त्यावरनं मात्र तू आता एका गोष्टीला शिक्कामोर्तब केला आहेस, म्हणजे कसं आहे ना, तुला तर माहीतच आहे देशमुखांच्या पुरुषांना आगीपासनं धोका आहे, तसं त्यांच्या पत्रिकेमध्येच लिहिलं होतं. खरं तर मी जीवा आणि आता आमच्या पाठोपाठ पार्थ देखील अशा नशिबांच्या पुरुषांच्या मागे आमच्या म्हणजे देशमुखांच्या सुना, अर्थातच आमच्या बायका नशिबाशी लढून झगडून त्यांचे प्राण वापस आणतात, असं ते त्या काव्याला म्हणत असतात. त्यानंतर ते म्हणतात, मानिनी आणि त्यानंतर नंदिनी आणि आता तिच्या पाठोपाठ तू देखील हे सिद्ध केलं आहेस. खरं तर मला असं वाटतं वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी कोणत्याही तिथीची गरज नसते, तर फक्त आतून येणाऱ्या प्रेमाची गरज असते, असं विक्रम काका त्या काव्याला म्हणत असतात. खरं तर तुम्ही तुमच्या नवऱ्यांवर एवढं आतोनात प्रेम करता, म्हणून तर तू एवढं टोकाचं पाऊल उचललंस, एवढा त्रास तू सहन करू शकलीस. आणि खरं सांगू का बाळा, खरं तर तू आज हे शिक्कामोर्तब केलं आहेस, तू हे सिद्ध केलं आहेस, ह्या देशमुखांच्या घराची एकनिष्ठ सून आणि माझ्या पार्थची बायको म्हणून तू आता शिक्कामोर्तब केलं आहेस, असं विक्रम काका त्या काव्याला सांगत असतात.
असतात तिचं कौतुक करत असतात। आणि इकडे कॅफेमध्ये ते काका जीवाला म्हणत असतात, तू विक्रम देशमुखांचा मुलगा असून तरी देखील एवढा बिनडोक तू कसा आहेस रे? आणखीनही तुला खरं कारण कळालेलं नाहीये का? राग हा तुझ्यावर नव्हताच, मुळात राग हा नंदिनीवर होता। राग हा नंदिनीवरचा, त्याची शिक्षा तुला भेटली आहे। कारण तो विचारतो काय कारण आहे, मला कळालं नाही। त्यावर ते म्हणतात, तुला आणखीन देखील कसं कळालं नाही? खरं तर मुळात माझी मुलगी शनाया हिला पार्थसोबत लग्न करायचं होतं, पण ती नंदिनी मध्ये आली। आणि तुला माहीतच आहे माझी मुलगी आणखीनही मूव ऑन होऊ शकली नाहीये। नंदिनीने स्वतःने तर त्याच्याशी लग्न केलं नाहीच, पण माझ्या मुलीचं देखील त्याच्याशी तिने लग्न होऊ दिलं नाही, असं ते काका त्या जीवाला म्हणत असतात। आणि त्यानंतर इकडे विक्रम सर्वांना म्हणत असतो, मानिनीला देखील, चल आता त्याला थोडासा आराम करू देत, आपण इथली गर्दी थोडीशी कमी करूयात। तेवढ्यातच ती वसू आत्या रम्याला म्हणते, चल रम्या, उगाचच आपल्यामुळे इथे गर्दी होत आहे। त्यावर ते विक्रम काका म्हणतात, मी तुला असं म्हणालेलो नाहीये ताई। त्यावर ती म्हणते, राहू देत आता, उगाचच काही बोलू नकोस, मला कळालं आहे। असं म्हणून तिथनं वसू आत्या आणि रम्या दोघीजणीही जायला लागतात। आणि त्यानंतर ती नंदिनी त्या काव्याला म्हणते, काव्या, तुला माहीत आहे ना पार्थला डॉक्टरांनी काय पत्ते दिलेले आहेत? त्यावर ती म्हणते, हो ताई, मी तुला नंतर एक्सप्लेन करेन। त्यावर ती नंदिनी म्हणते, अगं तुला माहीत आहेत ना, मग झालं तर मला कशाला सांगतेस? कारण आता पार्थला काय हवं काय नको हे सर्व तुलाच तर बघायचं आहे। त्यानंतर ती म्हणते, नाही, मला गेस्ट रूममध्ये अभ्यासासाठी जावं लागेल ना। असं म्हणून ती काव्या तिथनं जायला लागते। तेवढ्यातच मानिनी काकू तिला म्हणतात, काव्या थांब तू इथे, तू थोडा वेळ पार्थजवळ बस, असं मानिनी त्या काव्याला सांगते। हे तिच्या तोंडातनं वाक्य ऐकून तर पार्थला मात्र फारच आनंद झालेला असतो। आणि इकडे तो सर म्हणत असतात, त्या जीवाचे तुमचं काय रे, तुम्ही तर सगळेजण आनंदात आहात, तुमचं आयुष्य जगत आहात, पण माझी मुलगी तर आणखीन देखील तिथेच अडकलेली आहे, ती मूव ऑन होऊ शकली नाही। त्यांचं हे बोलणं ऐकून तो जीवा म्हणतो, पण ह्या सर्वाचा आनंद निवासशी काय संबंध? तुम्ही असं वागून किंवा नंदिनीकडनं तिचा आनंद निवास हिसकावून घेऊन तिला पार्थदादा परत मिळणार आहे का? त्यावर ते भास्कर काका म्हणतात, वा जीवा वा, तू आज कामाचं आणि पहिल्यांदा बरोबर बोलला आहे। मी आनंद निवास घेतल्यानंतर मात्र प्रत्येक देशमुखाला माझ्या मुलीची आठवण येईल आणि दॅट्स माय पॉवर, असं तो त्या जीवाला म्हणतो। त्यानंतर त्याचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो, तुमचं बरोबर आहे सर, चुकीच्या पद्धतीनं का होईना तुम्ही मला तुमची पॉवर दाखवली, पण मला गुडघे टेकायला लावले, ते सर्व ठीक आहे, पण आता आपण मुद्द्याचं बोलूयात का? असं तो भास्कर काकांना म्हणत असतो। त्यानंतर तो जीवा म्हणतो, काका, पण मी शनायासाठी असं काय केलं म्हणजे तुम्ही नंदिनीला तिचा आनंद निवास वापस कराल? असं तो त्या काकांना विचारत असतो। त्यावर ते म्हणतात, नाव यू आर टॉकिंग। आणि त्यानंतर इकडे विक्रम काका त्या काव्याला म्हणत असतात, ये इकडे पार्थजवळ बस, आणि तिला पार्थजवळ बसायला सांगतात। त्यानंतर ती पार्थजवळ बसते आणि पार्थ मनातल्या मनात हसत असतो। ते पाहून विक्रम काका नंदिनीला म्हणतात, नंदिनी, तू पाहिलंस का, बायकोजवळ बसली आहे म्हटल्यास नवऱ्याची कळी कशी खुलली आहे? त्यावर ती नंदिनी म्हणते, पण काका, खरं सांगू का, या बाबतीत मात्र पार्थ देशमुख अगदी तुमच्यावर गेले आहेत। त्यावर ते विचारतात, ते कसं? तर ती नंदिनी सांगायला लागते आणि म्हणते, खरं तर मानिनी काकू, जसं तुमच्याशी बोलायला आल्यास तुम्हाला आनंद होतो, तुम्ही कसं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतो, पार्थच्या बाबतीत देखील अगदी तसंच झालं आहे। त्यावर ते काका म्हणतात, असं आहे का? ते तर आहेच, पण आता हल्ली माझं सगळीकडे लक्ष असतं। मी एक गोष्ट मात्र नोटीस केली आहे, आता जीवा आई आई कमी आणि नंदिनी जास्त करत असतो, असं ते नंदिनीला म्हणतात। आणि त्यानंतर ती नंदिनी म्हणते, मी आलेच, असं म्हणून ती नंदिनी तिथनं निघून जाते। आणि इकडे भास्कर काकांना कॅफेमध्ये वेटरने कॉफी आणून दिलेली असते आणि त्याच्याकडनं ती कॉफी त्यांच्या टेबलवरती सांडते। त्यावर
तोच म्हणतो सॉरी सर मी लगेचच साफ करतो. त्यावर ते म्हणतात तू राहू दे जीवा, तू हे साफ कर, कारण तू मला म्हणाला होतास मी वाटेल ते करेन, मग कर आता हे साफ. त्यावर तो जीवा त्याचा राग कंट्रोल करतो आणि तो टेबल साफ करायला लागतो, कारण त्याला फक्त नंदिनीला एनी हाऊ तिचं आनंद निवास वापस मिळवून द्यायचं असतं. त्यानंतर ते काका मुद्दामून त्यांच्या शूजवर ती कॉफी सांडतात आणि ते जीवाला त्यांचे शूज साफ करायला लावतात. त्यावर ते म्हणतात चक्क त्या विक्रम देशमुखांचा मुलगा माझे शूज साफ करत आहे, माझ्या पायाशी आला आहे. हे ऐकून तर त्या जीवाला मात्र फारच राग आलेला असतो. त्यानंतर ते म्हणतात बास झालं आता, तुला काय वाटलं तुझं एवढंसं माझं शूज साफ करण्याने मी नंदिनीला तिचा आनंद निवास वापस करेन का, असं ते त्या जीवाला म्हणतात आणि म्हणतात कसं आहे माझं डील जरा वेगळं आहे, बघ तुला झेपतं का ते. त्यावर तो म्हणतो तुम्ही सांगा सर, मी वाटेल ते करायला तयार आहे. त्यावर ते काका म्हणतात जा मग तुझ्या भावाला जाऊन सांग तुझ्या आत्ताच्या बायकोला सोड आणि माझ्या शनैयाशी लग्न कर. त्यावर तो म्हणतो हे कसं शक्य आहे, मी दादाला हे कसं सांगणार, त्याचं तर आधीच लग्न झालेलं आहे, हे शक्य नाहीये. त्यावर तो म्हणतो मग आता मी सुद्धा त्या नंदिनीला आनंद निवास वापस करणं हे शक्य नाहीये जीवा, तू विसरून जा, असं ते काका त्या जीवाला म्हणतात. त्यानंतर ते भास्कर काका म्हणतात माझ्याकडे आणखीन एक आयडिया आहे, जर तुला आनंद निवास पाहिजेच असेल तर मग तू तुझ्या बायकोला म्हणजेच नंदिनीला आपल्या इन्व्हेस्टरकडे एक रात्रीसाठी पाठव. हे ऐकून त्या जीवाचा मात्र फार संताप होतो. तो त्या भास्करच्या अंगावर चढून जातो आणि त्याला खूप मारतो. त्याला सर्वजण आवरत असतात पण जीवा मात्र कोणालाही आवरत नाही आणि तो भास्करचं चांगलंच थोबाड फोडतो, त्याला रक्तबंबाळ करून टाकतो. इकडे घरी नंदिनी आणि काव्या दोघी जणी आनंद निवासबद्दल बोलत असताना तिथे मानिनी येते आणि मानिनी त्या काव्याला म्हणते काव्या ये जरा माझ्यासोबत, माझं तुमच्याकडे काम आहे, असं ती त्या काव्याला म्हणते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.